पुणे पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर असं समजलं जातं की पुण्यामधले बहुतांश मंडळी ही सुशिक्षितच असते. पण आपल्या शिक्षणाचा काय फायदा जर आपण आपल्या स्वतःच्या मूलभूत सुविधांसाठी आवाज उचलू शकत नाही. आज पुण्याच्या रस्त्यांची परिस्थिती बघितली आहे. अक्षरशः चाळण होऊन गोदडीसारखे शिवलेले आपले पुण्याचे रस्ते आहेत आणि आपण यावरच काय बोलत नाही. मी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व शहरांमध्ये आणि सर्वच खेड्यापाड्यामध्ये आजपर्यंत खूप वर्षांपासून फिरतोय, परंतु मला सांगण्याची लाज वाटते की पुणे शहरासारखे थर्ड क्लास रस्ते हे महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये नाही आहेत आणि याला जबाबदार पुणे महानगरपालिका व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, ज्यांनी मागच्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेचे इलेक्शन होत नसल्यामुळे आणि नगरसेवक नसल्यामुळे पुणेकरांना वेठीस धरलेला आहे. आणि पुणेकरांना मी हे नाही म्हणत आहे की आपण रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपण या संदर्भात आंदोलन केलं पाहिजे, परंतु निदान जे रस्ते आपल्याला व्यवस्थित भेटत नाहीये त्याबद्दल तरी आपण सोशल मीडियावर किंवा माध्यमांवर व्यक्त झालं पाहिजे. आपणच महानगरपालिकेचा टॅक्स देतोय, जीएसटी देतोय आणि जर आपल्याला मूलभूत सुविधा म्हणून रस्तेच व्यवस्थित शहरामध्ये भेटत नसतील तर त्याला काय अर्थ आहे. आणि शेवटी एवढंच बोलतो की आपण कितीही शिक्षण घेतलं असेल आणि आपण जर आपल्या मूलभूत सुविधांवरच बोलत नसेल तर आपल्या शिक्षणाला काही सुद्धा अर्थ नाही.